हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी करते आहे अगदी चटकदार टोमॅटो सार। तुम्हाला तो नक्की आवडणार याची खात्री आहे। तर याचं मी साहित्य सांगते। इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, आणि इथे आहे ही मिरची आहे, ती भिजवून घेतलेली आहे एक आहे, आणि इथे आहे हा कच्चा कांदा घेतलेला आहे, आले लसूण आणि मिरची घेतलेली आहे। मिरची अगदी एकच घेतली आहे, अगदी तिखट असते म्हणून, आणि इथे कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता आहे, आणि इथे मी जे हे 3 टोमॅटो घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतली आहे आणि उकडवून घेतलं आहे त्याला, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं होतं। तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे, त्यातून आपला टोमॅटो सॉस होणार आहे। आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपण एकदा मिक्सरमधून सगळं फाईन पेस्ट करून त्याची घ्यायची आहे। ही जी मिरची आहे ना ती मी इथे वाटून घेते याच्यामध्ये, आणि हे मिश्रण आपण वेगळं वाटून घेऊया, आणि हे मिश्रण आहे ते वेगळं वाटून घेऊया। आता हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते मिक्सरमधून। हे बघा, अशा रीतीने मी हे मिक्सीमधून काढलेलं आहे। हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि हे आपलं टोमॅटो प्युरे आहे। तर आता आपण स्टार्ट करूया टोमॅटो सॉस करण्यासाठी। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकलं आहे मोहरी। मोहरी तडतडायला लागली की त्यात टाकायचं थोडंसं जिरं, त्यात टाकायचं आहे कढीपत्त्याची पानं, त्यामध्ये टाकायचं हे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण, असं आपण आता छान असं मिक्स करून घेऊया। कारण कांदा कच्चा आहे ना, तर आपण त्याला आधी छान असं शिजवून घेऊया त्या कांद्याला तेल सुटेपर्यंत। आता हे बघा, छान असं मिश्रण आपलं परतून झालेलं आहे। यामध्ये आपण टाकूया सुके मसाले। आता टाकते मी हळद, त्यामध्ये लागते मी लाल तिखट, आणि आता छान आपण मिक्स करून घेऊया। आता यात टाकायचं आहे आपण हे टोमॅटो प्युरी। खूप मस्त असा हा टोमॅटो सॉस होतो, आणि चविष्ट अगदी। तुम्हाला भाजी नसेल तरीसुद्धा तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता, चपाती भातासोबत अगदी छान लागतं। तर हे आपण अगदी घट्टसर आहे, तर त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला केवढं घट्टसर आणि पातळसर हवं आहे तसं तुम्ही टोमॅटो सॉस करू शकता। असं एवढं तरी घट्टसर असेल ना तरी ते थोड्या वेळाने आळतं, त्याच्यामुळे तुम्ही पाणी अजून त्याच्यामध्ये वाढवू शकता। यात टाकूया चवीनुसार मीठ, आणि आता याला आपण उकळी आणूया। आपलं असं मस्त टोमॅटो सॉस उकळतंय, आणि आता हे झालेलं आहे। मी गॅस बंद करते। अगदी मस्त असा सुगंध सुटलाय। तुम्ही सुद्धा असं मस्त टोमॅटो सॉस करा, आणि वाफाळत्या भातासोबत असा गरमागरम खा। खूप सुंदर, खूप छान लागतं। भाजीला अतिशय छान असा पर्याय आहे। डाळ भात आणि भाजी असं खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असं हे चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता।